नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी प्रकरण नंबर 2 इतिहासाची साधने शिकणार आहोत। या प्रकरणात आपण 6 घटक शिकणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे भौतिक साधने, दुसरे लिखित साधने, तिसरे मौखिक साधने, 4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि 5 इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी। हे घटक यामध्ये आपण शिकणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे, करून पहा। तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा। आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपला काळ हा थोडासा आधुनिक किंवा मॉडर्न पद्धतीचा आहे आणि आपले आजी आजोबा किंवा त्यांच्या पूर्वीचे म्हणजे आपले पणजोबा किंवा पणजी या काळामध्ये वस्तू वापरण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा भरपूर बदल झालेले आहेत, बरोबर। नेक्स्ट, तुमच्या परिसरातील की गावातील एखाद्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करा। आता जुन्या वास्तू म्हणजे नक्की कोणत्या? जुनी ऐतिहासिक वास्तू असेल किंवा जुनं एखादं खूप जुनं असं घरं असतील किंवा ज्याची रचना ही प्राचीन आपल्या संस्कृतीशी जोडली गेलेली आहे, त्याची माहिती गोळा करून आपण एक माहिती म्हणून किंवा एक आपण अद्ययावत ज्ञान म्हणून त्याचा आपण अभ्यास करायचा आहे। तर चला सुरुवात करूया। आपल्या पूर्वजांनी वापरलेले अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत। त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत। या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो। याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो। या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात। इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। सांगा पाहू। आता बघू काय तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना भौतिक साधने असे म्हणतात। याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात? तर याचं उत्तर तुम्ही शोधून लिहायचं आहे। तर चला पहिलं बघूया भौतिक साधने। दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वास्तू वापरत असतो। पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला माहीत आहेत किंवा त्या महत्त्वाच्या माहिती पुरवू शकतात। पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो। दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते। धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते। वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात। याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात। या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते। या सर्व वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। माहीत आहे का तुम्हाला, धान्यांचे कण फार काळ टिकत नाहीत, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो। प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत। धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात। असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात। ते उत्खननात सापडतात। त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते। आता या ठिकाणी तुम्हाला काही नाणी दिसतात। ज्याप्रमाणे आज आपण पैसे किंवा नोटा वापरतो, त्याच प्रकारे प्राचीन काळामध्ये अशा प्रकारचे नाणी ही देवाणघेवाणीसाठी किंवा वस्तू घेण्यासाठी किंवा विकत देण्यासाठी त्याचा वापर केला जात असे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल खापराचा तुकडा। आता खापराचा तुकडा म्हणजे आपलं मडकं जे असतं, जे आपल्या मातीपासून बनवलेलं असतं, त्याचा जो तुकडा त्याला खापराचा तुकडा असं म्हणतो। प्राचीन काळामध्ये दागदागिने हे अशा प्रकारचे बनवले जात असे। त्यानंतर भांडी ही खरी तर म्हणजे आपण कुंभाराने बनवलेल्या मातीची भांडी असत। त्यानंतर काही वेळेस पितळाची किंवा तांब्याची भांडीसुद्धा वापरात असायची। माहीत आहे का तुम्हाला, मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो। या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे ताम्रपटाचं एक चित्र त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यामध्ये त्या काळामध्ये असणारी जी भाषा होती त्या भाषेमध्ये म्हणजे संस्कृत भाषा असेल किंवा त्यांची जी काही भाषा असेल त्या भाषेमध्ये त्यांनी ते लिखाण करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर शिलालेख ताम्र म्हणजे तांब्याच्या वास्तूवर किंवा तांब्याच्या असणाऱ्या त्या धातूवर लिहिणं। आता शिलालेख म्हणजे दगडांवर लिहिलं गेलेलं किंवा लिखाण केलेल्या जी काही माहिती असेल त्याविषयीचं असणारं ती माहिती म्हणजे त्याला शिलालेख असं म्हणतात। नंबर 2, लिखित साधने। अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत।
हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. लिपी म्हणजे आज आपण जे शब्द किंवा भाषा वापरतो त्याला लिपी असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. पुढे माहीत आहे का तुम्हाला, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये जास्तीत जास्त आढळतात. या ठिकाणी त्यांचे छायाचित्र दिलेले आहे की कशा पद्धतीने भुर्ज वृक्ष असतं. त्यानंतर भुर्जपत्र म्हणजे त्या सालीवर कशा पद्धतीने लिहिलं जातं ते या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला करून पाहायचं आहे. तुमच्या परिसरातील किंवा गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहा. आता जर एखादी जुनी वस्तू तुमच्या आजूबाजूला परिसरात असेल तर नक्कीच तुम्ही तिला काय केलं पाहिजे, भेट दिलं पाहिजे. जसे की समजा वसईचा किल्ला आहे. जर तुम्ही पालघर परिसरात राहत असाल तर तुम्हाला केळव्याला एक किल्ला दिसेल किंवा त्यानंतर पुढे जव्हारला जर गेला तर त्या ठिकाणी एक फोर्ट आहे. म्हणजे जुन्या त्या राजांचा मुकणे नावाच्या राजाचा त्या ठिकाणी तो किल्ला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो भेट देऊन तिथे कोणकोणत्या वस्तू आहेत याची माहिती घेऊन तुम्ही एक निबंध तयार करू शकतात. जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह करा. जर आता जात्यावरच्या गाण्यांचा म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण दळण करतो मशीनवर किंवा मिलमध्ये जाऊन, त्याच पद्धतीने जुन्या काळामध्ये जात्यावर आपलं दळण दळले जायचे किंवा वेगवेगळ्या डाळी बनवल्या जायच्या. तर त्या ठिकाणी काही गीते गायली जायची. तर अशा गाण्यांचा संग्रह करा किंवा किमान ते ऐका. विविध लोकगीते मिळवा. त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा. नंबर 3, मौखिक साधने. ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे साहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांचा इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला ओवी? आता त्या ठिकाणी ओवीमध्ये पांडुरंग म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे. पांडुरंग पिता, रुक्मिण माझी बया, आषाढ वारियला, पुंडलिक आला न्याया. पुढे लोकगीत. महानगरी उज्जनी, लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा, असा उज्जनीचा विक्रम राजा. आता हे लोकगीत हे विक्रमादित्य यांच्यावर बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने लोकगीतं असतील किंवा मौखिक गीतं असतील की कशा पद्धतीने जुन्या काळामध्ये ती जतन केली जायची. माहीत आहे का तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने? आता याच्यामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. पहिलं आहे भौतिक साधने. आता भौतिक साधनांमध्ये आपण बघूया की वस्तू आणि वास्तू. आता वस्तूमध्ये बघा, गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे यांचा समावेश होतो. तर भौतिक साधने वास्तूमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ यांचा समावेश होतो. नंबर 2, लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये बघूया. पहिलं आहे हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, त्यानंतर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, तसेच जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, त्याला आपण प्रवास वर्णने असेही म्हणतो. चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, त्यानंतर व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ किंवा कोरीव लेख. नंबर 3, मौखिक साधने. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. पुढे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने.
अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. नंबर 5. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी किंवा माहिती करून घ्यावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. आता काय कराल, तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर ते आपण स्वतः जवळ ठेवाल, त्यानंतर पालकांकडे द्याल आणि जर आपल्या आजूबाजूला कुठे म्युझियम असेल किंवा वस्तुसंग्रह असेल त्या ठिकाणी आपण ते काय करू, जमा करू. धन्यवाद. या ठिकाणी प्रकरण नंबर 2 संपलेले आहे. धन्यवाद.